धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। महानगरपालिकेच्या नावाखाली सुरू असलेलं काम, या कामात प्रत्यक्षात निकृष्ट दर्जा, नियमांची पायमल्ली आणि या कामात थेट बालमजुरांचा वापर होतो। काल रात्री धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये महानगरपालिकेच्या अंडरग्राऊंड पाईपलाईन आणि नाल्याचं काम सुरू होतं। पण या कामावर गंभीर आरोप करण्यात आले आणि ते आरोप कुठले ते पाहूया। कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे। या कामात सर्व नियम धाब्यावर बसवले गेले आणि सगळ्यात गंभीर म्हणजे अवघ्या 8 ते 9 वर्षांचा चिमुकला या कामावर मजुरी करताना आढळला। हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि याच पार्श्वभूमीवर बापू बागुल यांनी थेट काम थांबवण्याची मागणी केली आहे। बापू बागुल यांनी थेट सवाल केले, कंत्राटदाराला कुणाचा आशीर्वाद आहे? महानगरपालिकेच्या कामावर बालमजूर कसा? कायद्यानं गुन्हा ठरवलेली बालमजुरी उघडपणे चालतेच कशी? त्याचबरोबर त्यांनी काही मागण्याही केल्या आहेत। बालमजुरांकडून काम करून घेणाऱ्या कंपनीवर तत्काळ गुन्हा दाखल करा, हे निकृष्ट दर्जाचं काम तत्काळ बंद करा आणि जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई झालीच पाहिजे, अशा त्यांच्या मागण्या असून काही प्रश्नही उपस्थित केले जात आहेत। महानगरपालिका यावर काय कारवाई करणार? बाल हक्क आयोग गप्प का आहे आणि दोषींवर गुन्हा कधी दाखल होणार? हा प्रकार केवळ कामाचा नाही, तर प्रश्न आहे कायद्याचा, माणुसकीचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा। दक्ष महाराष्ट्र 24 न्यूज सत्याच्या बाजूने, जनतेच्या आवाजासाठी हा मुद्दा लावून धरणार।